कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके पुन्हा एकदा दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू केलंय। मागण्या मान्य होईपर्यंत हटणार नसल्याची भूमिका दिपके आणि सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे। दरम्यान तरुण आंदोलकांनी आता जंतर मंतरवर गर्दीही केली आहे। आपण पाहतोय कालही आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी होत होतं, मात्र पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता। नक्कीच श्रद्धा, आपण जर पाहिलं तर माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता ही सगळी जी मुलं आहेत, ही सगळे तरुण आहेत, यांच्यावरती लाठीचार्ज काल करण्यात आलेला आहे। आपण या ठिकाणी ही सगळी दृश्य पाहू शकतो की ज्या पद्धतीने ही सगळी जखमा आपल्याला पाहायला मिळतात ह्या अत्यंत भयानक आहेत। सगळी तरुण या ठिकाणी आहेत, काही जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यावरती अत्यंत निर्दयतेने या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। खरं पाहिलं तर आपण स्टेजवरती जर पाहिलं तर स्टेजवरती अभिजित दिपके या धरणे आंदोलनाला बसल्याचं पाहायला मिळतंय। तर इकडे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती जी तरुणाई आहे ही तरुणाई या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळते। जो काही त्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आला त्यानंतर आम्ही थांबणार नाही अशा पद्धतीचा निर्धार या ठिकाणी या तरुणाईकडून व्यक्त केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि ही सगळी तरुणाई म्हणजे काल ज्या पद्धतीने गर्दी या ठिकाणी जमली होती तशीच गर्दी आज पुन्हा एकदा जंतर मंतरवर जमली असल्याचं पाहायला मिळते। आम्ही हटणार नाही, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशाच पद्धतीचा जो नारा आहे तो या ठिकाणी सगळ्या या तरुणाईकडून या ठिकाणी जे काही आंदोलक आहेत या आंदोलकांकडून दिला जात असल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजे ज्या पद्धतीने काल एवढ्या निर्दयीपणे लाठीचार्ज करण्यात आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही तरुणाई तितक्याच ताकदीने तितक्याच शक्तीने तेवढ्याच ऊर्जेने पुन्हा एकदा जंतर मंतरवरती दाखल झालेले आहे आणि एक नवा संदेश देशभरातील जनतेला हा संदेश देण्याचा प्रयत्न करते। आमच्यावरती लाठ्या मारा, आमच्यावरती काठ्या मारा, आमच्यावरती अश्रुधुराच्या नळकांड्या फोडा, त्यानंतरही आम्ही या ठिकाणी जंतर मंतरवरती आमच्या हक्कासाठी उभं राहू अशा पद्धतीने ही सगळी तरुणाई या ठिकाणी दाखल झालेली आहे। अगदी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सगळी जी काही ज्यांच्यावरती लाठीचार्ज करण्यात आलेला आहे ती सगळी आंदोलक या ठिकाणी बसलेले आहेत। आणि जर आपण स्टेजवरतीचं दृश्य पाहिलं तर अभिजित दिपके धरणे आंदोलनाला सध्या स्टेजवरती बसला असल्याचं पाहायला मिळतंय। देशभरामध्ये 21 तरुणांनी नीटचा पेपर फुटल्यानंतर आत्महत्या केली आणि या आत्महत्येनंतर आता एक देशभरामध्ये मोठी चिंगारी पेटली असल्याचं चित्र सध्या जंतर मंतरवरती पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणावरती तरुणाई या ठिकाणी दाखल झालेली आहे, हातामध्ये भारताचा तिरंगा ध्वज घेतलेला आहे। भारत माता की जय, इन्क्लाब जिंदाबाद असे हे नारे या ठिकाणी दिले जात आहेत। श्रद्धा, बरं, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर आढाव्याबद्दल। आपण पाहतोय सीजेपीचं आंदोलन पुन्हा एकदा त्याच ताकदीनं सुरुवात झालेली आहे। आजही काल मोठ्या प्रमाणात पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता, मात्र त्यानंतर ही तीच ऊर्जा आता या तरुणांमध्ये दिसते। परत एकदा सीजेपीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। भरत, तिथल्या एखाद्या आंदोलकाशी आपण संवाद साधू शकतोय का? नीचे मत करो। अरे क्या क्यों? आपण पाहतोय सीजेपीच्या दिपकेंचं पुन्हा एकदा आंदोलन सुरू झालेलं आहे। काल मोठ्या प्रमाणात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला होता, त्यानंतर अनेक जण जखमी झाले होते, मात्र पुन्हा एकदा त्याच ताकदीनं आज आंदोलनाला सुरुवात झाली आहे।